एव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण DMER फार्मासिस्ट ऑफिसर या पदासाठी लागणारे काही महत्त्वपूर्ण प्रश्न आपण घेतलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, बघा, हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, विच इज द युनिट मेजरमेंट फॉर लिक्विड मेडिसिन। बघा, ज्या या ठिकाणी लिक्विड मेडिसिन असतात ते मोजण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं उपकरण वापरतात। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी राहील विद्यार्थी मित्रांनो मिलीमीटर, ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विच विटॅमिन्स इज नोन ॲज एस्कॉर्बिक ॲसिड। एस्कॉर्बिक ॲसिड बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या जीवनसत्वाला एस्कॉर्बिक ॲसिड असे म्हणतात। बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे। तर विटॅमिन सी इज ऑल्सो कॉल्ड ॲज एस्कॉर्बिक ॲसिड, ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विच ऑर्गन फिल्टर द ब्लड टू द रिमूव्ह वेस्ट प्रोडक्ट्स। बघा, शरीरामध्ये विचारले विद्यार्थी मित्रांनो, कोणता ऑर्गन असतो तो शरीरामध्ये रक्ताचं शुद्धीकरण या ठिकाणी करत असतो। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी राहील किडनी ऑर्गन, ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक चौथा बघा, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ WHO। WHO चं या ठिकाणी आपल्याला योग्य फुल फॉर्म सांगायचं आहे। वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य फुल फॉर्म राहील। प्रश्न क्रमांक पाचवा पहा, द पॅरासिटामॉल इज युज्ड फॉर। बघा, पॅरासिटामॉल बघा या टॅबलेटचा उपयोग खालीलपैकी कोणत्या कारणांसाठी केला जातो। तर याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक एक राहील विद्यार्थी मित्रांनो रिड्यूस पेन अँड फीवर, ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक सहावा बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज अन अँटीबायोटिक ड्रग्ज। बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज अन अँटीबायोटिक ड्रग्ज। या ठिकाणी आपल्याला अँटीबायोटिक ड्रग्ज ओळखायचा आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक एक राहील एमॉक्झिलिन इज अ टाइप ऑफ ड्रग अँटीबायोटिक, ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक सातवा बघा, विच पार्ट ऑफ द बॉडी इज अफेक्टेड बाय कंजक्टिव्हिटीज। बघा, या ठिकाणी महत्त्वपूर्ण प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, विच पार्ट ऑफ द बॉडी इज अफेक्टेड बाय कंजक्टिव्हिटीज। याचे योग्य उत्तर काय असेल विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक बी आईज, ऑप्शन क्रमांक बी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक आठवा पहा, द सिम्बॉल RX इन प्रिस्क्रिप्शन्स मीन्स। बघा, या ठिकाणी आपल्या बघा औषधाच्या प्रिस्क्रिप्शन मध्ये बघा या ठिकाणी RX हा सिम्बॉल असतो, तर याचा मीनिंग खालीलपैकी कोणता आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी बघा उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी टेक, ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक नववा बघा, विच ड्रग्स इज युज्ड फॉर ट्रीटिंग डायबिटीज। बघा, डायबिटीज या रोगामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारचं बघा ड्रग्ज या ठिकाणी वापरले जाते। बघा, सोपा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी आपलं उत्तर एक इन्सुलिन इज युज्ड फॉर ट्रीटिंग डायबिटीज, ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विच डोसेज फॉर्म इज मेंट टू बी च्यूड बिफोर सॉलोइंग। तर याचं उत्तर काय असेल विद्यार्थी मित्रांनो, विच डोसेज फॉर्म इज मेंट टू बी च्यूड बिफोर सॉलोइंग। तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी आहे चिओबेल टॅब्लेट्स, ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। विद्यार्थी मित्रांनो, बघा, आपल्याकडे DMER भरती सन 2025 फार्मासिस्ट ऑफिसर बघा या पदासाठी लागणारे असेच बघा महत्त्वपूर्ण आपल्याकडे 8000 बघा प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे। त्यामध्ये बघा टेक्निकल प्रश्न असतील, नॉन टेक्निकल प्रश्न असतील विद्यार्थी मित्रांनो, आणि विशेष म्हणजे या ठिकाणी जो आपल्याकडे DMER ने जो आपल्याकडे सिलेबस दिला होता पूर्णपणे बघा या सिलेबसवर आधारित आपल्याला या ठिकाणी 4000 बघा या ठिकाणी महत्त्व या ठिकाणी 4000 प्रश्नाचा या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण PDF आहे। त्यामध्ये पूर्णपणे टेक्निकल या ठिकाणी अभ्यासक्रम कव्हर केलेला आहे।
विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला बघा टेक्निकल आणि नॉन टेक्निकल बघा हे सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाहिजे असेल तर 9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त 249 फोन पे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर बघा हे सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF हे पाठवले जातील। याचा बघा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विच वॅक्सिन इज गिवन ॲट द बर्थ। बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, विच वॅक्सिन इज गिवन ॲट द बर्थ। जन्माच्या वेळी खालीलपैकी कोणत्या प्रकारची लस दिली जाते? तर याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 1 राहील। विद्यार्थी मित्रांनो, जन्माच्या वेळी प्रामुख्याने BCG ही लस या ठिकाणी दिली जाते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ORS इज युज्ड टू ट्रीट। ORS बघा याचा उपयोग प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या कारणांसाठी केला जातो? ORS इज युज्ड टू ट्रीट। तर याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक B आहे। ORS इज युज्ड टू ट्रीट डिहायड्रेशन। ऑप्शन क्रमांक B या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, व्हॉट इज द कलर ऑफ द डेंजर लेबल ऑन पॉयझनस ड्रग्ज। बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, व्हॉट इज द कलर ऑफ द डेंजर लेबल ऑन पॉयझनस ड्रग। बघा या ठिकाणी जे काही विषारी या ठिकाणी बघा औषध या ठिकाणी द्रव्य असतात त्याचा बघा कलर खालीलपैकी कोणत्या प्रकारचं लेबल असतो? तर याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील, रेड। ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 14 पहा, विच फॉर्म ऑफ मेडिसिन इज अप्लाइड टू द स्किन। विच फॉर्म ऑफ द मेडिसिन इज अप्लाइड टू द स्किन। बघा स्किनसाठी विद्यार्थी मित्रांनो पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं डोसेजचं फॉर्म असतो स्किनसाठी? तर या ठिकाणी ऑइंटमेंट। ऑप्शन क्रमांक B आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, व्हॉट डज BP स्टँड फॉर इन फार्मसी। BPचं या ठिकाणी आपल्याला योग्य फुल फॉर्म सांगायचं आहे। फार्मसीमध्ये BPचं या ठिकाणी स्टँड खालीलपैकी काय आहे? BP मीन्स बघा ब्रिटिश फार्माकोपिया। ऑप्शन क्रमांक B या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विच मिनरल्स हेल्प टू द स्ट्रॉंग बोन्स अँड टीथ। विच मिनरल्स हेल्प्स टू द मेक स्ट्रॉंग बोन्स अँड टीथ। बघा या ठिकाणी कोणत्या ठिकाणी खनिज द्रव्य असते जे बघा हाडांना बघा मजबूत करते आणि दातांना पण मजबूत करते। हाडांसाठी आणि बघा दातांसाठी विद्यार्थी मित्रांनो कॅल्शियम असतो। ऑप्शन क्रमांक B या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विच पार्ट ऑफ द प्रिस्क्रिप्शन कंटेन्स द डायरेक्शन टू द पेशंट। विच पार्ट ऑफ द प्रिस्क्रिप्शन कंटेन्स डायरेक्शन टू द पेशंट। तर याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक D। ऑप्शन क्रमांक D या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विच मेडिसिन इज युज्ड टू स्टॉप ओमिटिंग। बघा ओमिटिंग म्हणजे उलट्या। विद्यार्थी मित्रांनो उलटीसाठी बघा या ठिकाणी कोणत्या प्रकारच्या या ठिकाणी मेडिसिन हे प्रामुख्याने वापरले जाते? विच मेडिसिन इज युज्ड टू स्टॉप ओमिटिंग। मग याचं उत्तर बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील, अँटी एमेटिक। ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, व्हॉट इज द शेप ऑफ कॅप्सूल। बघा कॅप्सूलचा जो आकार असतो तर तो पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा आकार असतो? व्हॉट इज द शेप ऑफ कॅप्सूल, ओव्हल और सिलेंड्रिकल। ऑप्शन क्रमांक B आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, व्हॉट ड्रग इज गिवन टू रिड्यूस स्टमक ऍसिड। व्हॉट बघा विच ऑफ द फॉलोइंग ड्रग्ज इज गिवन टू रिड्यूस स्टमक ऍसिड। त्याचे योग्य उत्तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक 1। ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विच शेड्यूल ऑफ द ड्रग्स अँड कॉस्मेटिक्स ऍक्ट डील्स विथ द लिस्ट ऑफ प्रिस्क्रिप्शन ड्रग्ज। बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, विच शेड्यूल ऑफ द ड्रग्स अँड कॉस्मेटिक्स ऍक्ट डील्स विथ द लिस्ट प्रिस्क्रिप्शन ड्रग्ज। याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 1 शेड्यूल्ड H या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ मायक्रोडायल अँटीबायोटिक। बघा महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ मायक्रोडायल अँटीबायोटिक। तर याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक B आहे, एजिथ्रोमायसिन। ऑप्शन क्रमांक B या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विच विटॅमिन्स इज ऑल्सो नोन ॲज रेटिनॉल। बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, विच विटॅमिन्स इज ऑल्सो नोन ॲज रेटिनॉल। तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक B राहील, विटॅमिन A इज ऑल्सो कॉल्ड ॲज रेटिनॉल। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, व्हॉट इज द अँटिडोट फॉर
या ठिकाणी आपल्याला ऑर्गॅनोफॉस्फेट पॉयझनिंग विच इज द अँटीनोड फॉर ऑर्गॅनोफॉस्फेट पॉयझनिंग. त्या ठिकाणी बघा अँटीडोट आपल्याला ओळखायचा आहे. ऑर्गॅनोफॉस्फेटचं पॉयझनिंग झाल्यावर पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं अँटीनोड वापरतात. तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक विद्यार्थी मित्रांनो ॲट्रोपाइन आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 5 पहा. विच रूट्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन बायपास द फर्स्ट पास मेटाबॉलिझम. बघा सर्वांना या ठिकाणी प्रश्न समजला का पहा. विच रूट्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन बायपास द फर्स्ट पास मेटाबॉलिझम. बघा याचं उत्तर बघा ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 6 विद्यार्थी मित्रांनो. द केमिकल नेम ऑफ ॲस्पिरिन. बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारला होता विद्यार्थी मित्रांनो. व्हॉट इज द केमिकल नेम ऑफ ॲस्पिरिन. बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील विद्यार्थी मित्रांनो. दिस इज द नेम ऑफ द केमिकल नेम ऑफ ॲस्पिरिन. ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. विच शेड्यूल स्पेसिफाय द गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस म्हणजेच GMP रिक्वायरमेंट्स. विच शेड्यूल स्पेसिफिक्स गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस. तर याचे योग्य उत्तर काय असेल विद्यार्थी मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 शेड्यूल्ड एम या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. विच ड्रग्स इज अ क्लासिफाईड ॲज NSAID. विच ड्रग्स इज अ क्लासिफाईड ॲज NSAID. त्याचे योग्य उत्तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी राहील आयबुप्रोपेन. तर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 9 बघा. व्हॉट इज द नॉर्मल pH ऑफ द ब्लड. सामान्यपणे बघा रक्ताचा pH खालीलपैकी किती असतो. बघा बऱ्याचदा परीक्षेमध्ये रिपीट राहिला या ठिकाणी हा प्रश्न आहे. व्हॉट इज द नॉर्मल pH ऑफ द ब्लड. बघा सर्वांनी उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. तर 7.35 7.45 ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 10 बघा. व्हॉट इज द स्टोरेज कंडिशन फॉर इन्सुलिन. बघा इन्सुलिनचं या ठिकाणी बिफोर ओपनिंग. व्हॉट इज द स्टोरेज कंडिशन फॉर इन्सुलिन. इन्सुलिनचं बघा या ठिकाणी स्टोरेज कंडिशन बघा खालीलपैकी काय असतो. याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक बी राहील 2 ते 8 सेल्सिअस या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. विच इज द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ लूप ड्युरेटिक. विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ लूप ड्युरेटिक. तर याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो 1 राहील. या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 12 पहा. विच डोसेज फॉर्म इज अ डिझाइन फॉर इन्सर्शन इंटू द रेक्टम. बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे. विच डोसेज फॉर्म इज अ डिझाइन फॉर इन्सर्शन इंटू रेक्टम. तर याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक बी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 13 बघा. विच इंडियन अथॉरिटी ग्रँट्स अप्रुव्हल फॉर न्यू ड्रग्ज. बघा जे काय बघा नवीन या ठिकाणी औषधं असतात त्यांना बघा ग्रँट म्हणजे परमिशन खालीलपैकी कोण अप्रूव्ह करतो. विच इंडियन अथॉरिटी ग्रँट्स अप्रुव्हल फॉर न्यू मेडिसिन. बघा महत्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी राहील DGC. बघा DCGI. ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ ADR इन फार्मसी. मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ ADR इन फार्मसी. तर ॲडव्हर्स ड्रग्ज रिॲक्शन. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. विच अँटी टर्बुकुलर ड्रग्ज कॅन कॉज रेड ऑर्गन डिस्कलरेशन ऑफ युराईन. बघा महत्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो. विच अँटी टर्बुकुलर ड्रग्ज कॅन कॉजेस रेड ऑर्गन डिस्कलरेशन ऑफ युराईन. बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. विच शेड्यूल्स ऑफ द ड्रग्ज अँड कॉस्मॅटिक्स ॲक्ट्स लिस्ट लाईफ सेव्हिंग ड्रग्ज. बघा लाईफ सेव्हिंग ड्रग्ज विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणत्या एका या ठिकाणी शेड्यूलमध्ये असतात. द कॉस्मॅटिक ॲक्ट्स लिस्ट लाईफ सेव्हिंग ड्रग्ज. बघा महत्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो. तर याचं उत्तर बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी लाईफ सेव्हिंग ड्रग्जचं शेड्यूल्ड P म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. विच ड्रग्स इज युज्ड ॲज अँटीडोट फॉर पॅरास्टामॉल पॉयझनिंग. बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे. विच ड्रग्स इज युज्ड ॲज
अँटीटोड बघा फॉर पॅरासिटामॉल पॉयझनिंग. बघा पॅरासिटामॉलचं बघा पॉयझन या ठिकाणी झाल्यानंतर कोणत्या प्रकारचे या ठिकाणी अँटीनोड वापरतात. तर सर्वांचे या ठिकाणी योग्य उत्तर आलेलं आहे. ऑप्शन क्रमांक बी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विच ऑर्गन इज अ प्रायमरली साइट फॉर ड्रग मेटाबॉलिझम. बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे. विच ऑर्गन इज अ प्रायमरी साइट फॉर ड्रग मेटाबॉलिझम. ड्रग मेटाबॉलिझमसाठी पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा ऑर्गन या ठिकाणी प्रामुख्याने जबाबदार असतो. तर लिव्हर असतो. ऑप्शन क्रमांक बी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विच इज अन एक्झाम्पल ऑफ अन aminoglycoside antibiotic. Which is an example of an aminoglycoside. बघायचं आहे अँटीबायोटिक आपल्याला सांगायचं आहे. ॲमिनोग्लायकोसाइड अँटीबायोटिक. बघायचं योग्य उत्तर काय असेल विद्यार्थी मित्रांनो. तर जेंटामायसिन. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विच इज अ युज टू मेजर. तर या ठिकाणी आपल्याला पोटॅन्शियल ऑफ इन्सुलिन. इन्सुलिनच्या या ठिकाणी आपल्याला युनिट सांगायचं आहे. मेजरमेंट ऑफ इन्सुलिन. तर याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक बी आहे. इंटरनॅशनल युनिट IU आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विच क्लास ऑफ ड्रग्स रिड्यूस फीवर. विच क्लास ऑफ द ड्रग्स रिड्यूस फीवर. तर याचं योग्य उत्तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी राहील. अँटीपायरेटिक. ऑप्शन क्रमांक बी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा, व्हॉट इज द कलर ऑफ नायट्रोग्लिसरीन सबलिंग्युअल टॅबलेट्स. बघा सर्वांनी या ठिकाणी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. व्हॉट इज द कलर ऑफ नायट्रोग्लिसरीन सबलिंग्युअल टॅबलेट्स. याचा बघा कलर पुढीलपैकी कोणत्या रंगाचा या ठिकाणी टॅबलेटचा कलर असतो. तर ऑप्शन क्रमांक बी व्हाईट कलर असतो. ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा, विच ड्रग्स इज युज्ड टू इन ट्रीटमेंट ऑफ हायपर टेन्शन. बघा हायपर टेन्शनमध्ये विद्यार्थी मित्रांनो कोणत्या प्रकारचे ड्रग्ज या ठिकाणी प्रामुख्याने वापरले जाते. तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी ॲम्लोडिपाइन. ऑप्शन क्रमांक बी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा, व्हॉट इज द स्टोरेज टेम्परेचर फॉर मोस्ट वॅक्सिन. सामान्यपणे विचारले सर्वसाधारणपणे सर्व या ठिकाणी औषधांचं बघा स्टोरेज टेम्परेचर खालीलपैकी किती असतो. बघा बेसिक आणि महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो 2 ते या ठिकाणी 8 सेल्सिअस आपल्या ठिकाणी योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विच हार्मोन्स इज सिक्रेटेड बाय द पॅनक्रियास टू रिड्यूस ब्लड ग्लुकोज. विच हार्मोन्स इज सिक्रेटेड बाय द पॅनक्रियास टू रिड्यूस ब्लड ग्लुकोज. तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 इन्सुलिन आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा, विच शेड्यूल ऑफ द ड्रग्स अँड कॉस्मेटिक्स ऍक्ट्स रिलेटेड आयुर्वेदिक ड्रग्ज. बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे. आयुर्वेदिक मधले या ठिकाणी जेवढे काही ड्रग्ज असतात विद्यार्थी मित्रांनो तर ते पुढीलपैकी कोणत्या शेड्यूलमध्ये येत असतात. मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. तर शेड्यूल्ड टी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा, विच इज द युनिव्हर्सल अँटीनोड. बघा युनिव्हर्सल अँटीनोड आपल्याला ओळखायचं आहे. तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 ॲक्टिवेटेड चारकोल. ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक 28 पहा, विच अँटी मलेरियल. बघा अँटी मलेरियल ड्रग्स खालीलपैकी कोणता आहे. बघा महत्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो मलेरिया या रोगामध्ये विचारले अँटी मलेरियल ड्रग्स खालीलपैकी कोणता आहे. बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी क्लोरोक्विन इज अ अँटी मलेरियल ड्रग्स. ऑप्शन क्रमांक बी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, व्हॉट इज द हाफ लाईफ ऑफ अ ड्रग. व्हॉट इज द हाफ लाईफ ऑफ अ ड्रग्ज. बघा याचं उत्तर काय असेल विद्यार्थी मित्रांनो. व्हॉट इज द हाफ लाईफ ऑफ अ ड्रग्ज. याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी आहे. टाइम फॉर द ड्रग्स कॉन्सन्ट्रेशन टू रिड्यूस बाय हाफ. ऑप्शन क्रमांक बी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विच इज द अँटीनोड फॉर बेन्झोडायझेपाइन पॉयझनिंग. बघा याचं उत्तर काय असेल विद्यार्थी मित्रांनो. व्हॉट इज द अँटीनोड फॉर बेन्झोडायझेपाइन पॉयझनिंग. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज
नक्कीच बघावंच मिळते. आणि पहा विद्यार्थी आपल्याकडे DMER कंप्लीट फार्मसी आपल्याकडे बघा या ठिकाणी नॉन टेक्निकल टेक्निकल बघा पूर्णपणे स्लॅबवर आधारित या ठिकाणी महत्त्वपूर्ण 8,000 प्रश्नाचं महत्त्वपूर्ण PDF आहेत. त्यामध्ये या ठिकाणी एकूण 4,000 टेक्निकलचे प्रश्न आहेत. पूर्णपणे DMERने जो आपल्याकडे सिलेबस दिला होता याच बघा कंप्लीट बघा सिलेबसवर आधारित सर्व या ठिकाणी सर्व टॉपिकचे महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत विथ आन्सर अँड एक्सप्लेनेशन. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला खरंच या ठिकाणी हे महत्त्वपूर्ण प्रश्नांची PDF पाहिजे असेल तर 9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त 249 फोनपे किंवा गुगल पे करायचं आणि व्हॉट्सअपला हाय करायचंय. तुम्हाला बघा हे सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांची व्हॉट्सअपवर या ठिकाणी PDF पाठवले जातील. याचा फायदा बघा नक्कीच सर्वांना होणार आहे.